ठीक आहे, तर या विषयाबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत, थोडंसं शिकणार आहोत. आणि जर मिळाला तर माझ्याकडे काही 3 ते 4 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. शक्यतो मी तुम्हाला ते दाखवेन. ठीक आहे, पण आता कसा वेळ मिळतोय त्याच्याप्रमाणे आपण सगळं बघूया. ठीक आहे, चालू करायचं? हो सर. चालेल, ठीक आहे, ओके. तर माझं नाव आहे जयदीप जोशी. ठीक आहे. मी पुण्यात कम्युन्स या संस्थेत नोकरी करतो आणि त्याच्या थ्रू ही मला आज संधी मिळते तुम्हाला सगळ्या जणांना भेटायला. ठीक आहे, तर आता आपण थोडंसं विषयाकडे वळूया, हरकत नाही. पहिली गोष्ट, आता माझं हे जे समोर तुम्हाला जे दिसत आहे त्याच्यात मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही ठेवलेलं आहे. मला थोडंसं इंग्लिश मध्ये सोपं जाईल म्हणून आणि तुम्हाला मराठीत जास्त सोपं जाईल म्हणून आपण दोन्हीचा रेफरन्स घेऊया. चालेल? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही चित्र दिसत आहेत का? हो दिसतायत. बघितलं? हो बघितलंय. आवडतं का हे सगळं? मला फक्त बटाटा चिप्स आवडतात. बटाटा चिप्स आवडतात आणि पेप्सी थम्सअप नाही, मला त्याच्याने कसं तरीच वाटतं. नाही आवडत. बर. आणि अजून बर्गर वगैरे माहितीये का तुम्हाला? आजकाल बरंच हो सर, त्याला आवडतं. ते आवडतं. हे दिसतंय का सगळी मुलं कशी चढतायत त्या बर्गरवर? हो. हा, तसं आवडतं ना आजकालच्या सगळ्या मुलांना? पिझ्झा, बर्गर आणि चीज आणि हे काय पेप्सी. मला चीज आवडतं फक्त. तळलेलं सगळं. पण हे सगळं आरोग्यासाठी चांगलं असतं का? नाही. का बरं? का नसतं? कारण की जर आपण बनवलेलं जे खाणं आणि त्यांनी बनवलेलं खाणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. हे सगळं बाहेरचं असतं आणि बाहेरचं सगळं प्रदूषण त्याच्यावर पडतं, मग त्याच्या घाण लागते त्याला, मग आपण तेच खातो. आणि दुसरी गोष्ट, याच्यात असतं खूप, हे सगळं तेलकट असतं ना सगळं. हो. तेलकट खाल्ल्यानंतर आपण निरोगी राहू का? आणि याच्यामुळे आपल्या हृदयाला, फुफ्फुसांना त्रास होतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे थोड्याशा प्रमाणात हे खाणं आणि सारखं हे खाणं नक्कीच चांगलं नाही आपल्या शरीराला. बरोबर आहे? तर आज मुद्दा मी तुम्हाला पहिल्यांदा ही 3 चित्र का दाखवली? कारण आपण हे आता चांगलं आरोग्यवर्धक आणि निरोगी खाणं पिणं याची काय महत्व आहेत आणि हे का करायला पाहिजे त्याच्यासाठी आधी मी तुम्हाला काय करू नका हे सांगतोय. आता काय करायला पाहिजे ते सांगणार आहे. ठीक आहे? आता थोडीशी अजून चित्र बघूया. आता तुम्हाला हे कदाचित वाचता नाही येणार, पण याच्यावर काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे काय, हे कसलं चित्र काय आहे? बरं, ऍपलचं चित्र आहे. सफरचंद आहे. ऍपलचं कुटुंब. हा, ऍपलचं कुटुंब आहे. बरोबर बरोबर. तर तुम्हाला माहितीये का, हे असं जे हे कुटुंब कोणीतरी म्हणलं, एकदम चांगलं वापरलं तुम्ही. ऍपल मध्ये किंवा सफरचंदामध्ये इतकी विविध प्रकारच्या जाती असतात. ठीक आहे? तुम्ही एक ग्रीन ऍपल आणि एक रेड ऍपल. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण तुम्हाला फक्त ग्रीन आणि रेड दोनच माहिती आहेत. ग्रीन ऍपल परदेशामध्ये असतात आणि रेड आपल्याकडे. आपल्याकडे कुठे होतात रेड ऍपल? राजगुरुनगरला होतात का? ऍपलची झाडं बघितली? नाही. हो सर, आम्ही लावलंय ऍपलचं झाड. व्हेरी गुड. पण नॉर्मली आपल्याकडे कुठे येतात? हिमाचल प्रदेश आणि काश्मीर मधनं ऍपल येतात, सफरचंद येतात आपल्याकडे. सर, पण ते नुसतं शो साठी असं वाटते, कारण की त्याला फ्रुट्स वगैरे काहीच येत नाही. बरोबर. तर हो सर, आम्ही लावलं होतं ते सुद्धा म्हणजे जास्त काळ टिकलं नाही. हा, तर यांनी असं म्हणलेलं आहे की जगात इतकी वेगळी वेगळी प्रकारची सफरचंद निर्माण होतात, विविध प्रकारची, की तुम्ही रोज वेगळ्या प्रकारचं एक जर खाल्लं तुम्हाला 27 वर्ष लागतील सगळेच्या सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारची सफरचंद एकदा तरी चाखून बघायला. एवढी सगळी वेगळ्या प्रकारची सफरचंद आहेत असं याच्यात म्हणलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे काय म्हणलेलं आहे की हे काय लक्षात येते का, हे काय त्यांच्या डोक्यावरती? कलिंगड. करेक्ट. आणि ही आफ्रिकेतली जमात आहे. तर त्यांनी काय
कलिंगडाचा सगळ्यात पहिला वापर आफ्रिकेतल्या या जमातीने वाळवंटातनं पाणी किंवा द्रव्य नेण्यासाठी वापर केला. कारण कलिंगडात केवढं पाणी असतं की नाही. हो सर. हो, किंवा कलिंगडाचा अर्धा भाग करायचा आणि त्याच्यामधलं सगळं काढून खायचं घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. एक्झॅक्टली. आणि कलिंगड खायचं, त्याच्यातही भरपूर पाणी असतं. मग त्याच्या पोटात भरायचं आणि मग इकडनं तिकडे घेऊन जायचं, असं इकडे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय फळ आहे ह्या माहितीये का? अननस. अननसला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पाइनएप्पल. पाईन ऍपल, बरोबर आहे. त्याच्यात पाईन ऍपल, बरोबर. तर पाईन आणि ऍपल म्हणजे तर पाईन म्हणजे काय? पाईन हे तुम्ही अशा प्रकारची सुरूची झाडांवरती कधी पाईन कोण बघितलेले आहेत काय? हे असे मी नाही बघितलं. नाही बघितलेले, म्हणून मी मुद्दामून दाखवतो. सुरूचं जे झाड असतं ना, बारीक बारीक बारीक, त्याच्यावर अशा टाईपचे पाईनचे कोण असतात. तर पाईन ऍपल हा सर हे पाहिलंय. हा बघितलाय कुठेतरी, किंवा वरती जर हिमालयातलं जर काही बघितलं त्याच्यावर पण असे पाईन कोण असतात. तर पाईन ऍपल मधला पाईन जो आहे त्याच्यातनं आलेला आहे. अशा गमती जमती मी सुरुवातीला तुम्हाला थोड्याशा सांगितल्या. ठीक आहे. आता ह्यातनं आपण पुढे आपला जो विषय आहे त्याच्याकडे आता आपण वळूया. तर आजच्या विषयाचं मी म्हणलं तसं काय, आजचा विषय फूड आणि न्यूट्रिशन, बरोबर आहे. त्याच्यात आज आपल्याला काय शिकायचं आहे, तर मुख्य काय उद्दिष्ट आहेत आजची आपल्या या एका तासाची. वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर आपल्या अन्नात कुठली पोषक तत्व असतात. पोषक तत्व म्हणजे काय? पोषण जे आपल्याला म्हणजे चांगलं, चांगली गोष्ट, बरोबर. चांगलं जे पोषक असतं ते आपल्याला काय काय असतं ते आज शिकायचं. तर विविध गोष्टी असतात. कार्बोहायड्रेट असतात, स्निग्ध पदार्थ असतात किंवा चरबीयुक्त पदार्थ असतात, प्रथिनं असतात, खनिज असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व असतात. आता पहिली गोष्ट म्हणजे मला एक सांगा, हे शब्द तुम्ही ह्याच्या आधी ऐकलेले आहेत की नाही ऐकलेले आहेत का? पहिल्यांदा ऐकलेलं खूपदा ऐकलेले आहेत. आता ते एकत्र आपण शिकूया की ह्यात वेगळ्या वेगळ्या जे पदार्थ असतात किंवा पोषक तत्व असतात आपल्या रोजच्या जेवणातले किंवा क्वचित कधीतरी आपण खातो ते, तर त्याचं महत्व काय, किंवा कुठल्या सणाच्या दिवशी विशेष आपण काहीतरी बनवतो, पुरणाची पोळी बनवतो की नाही. पुरणाच्या पोळीत काय काय असतं मला कोण सांगणार? गुळाचं डाळ, गूळ, हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ, गुळ, गुळाचं सारण, इलायची. बरोबर. आणि हे सगळं कशाच्या आत घातलेलं असतं? हे सगळं कशाच्या आत घातलेलं असतं? सगळ्यांचं सारण करतात, पुरणपोळी मैद्याच्या गोळ्याच्या आत. म्हणजे कणकेत घालतात ना हे सगळं. हो सर. कणिक कधी विसरलात तुम्ही? कणिक खाल्ल्या ना सगळ्यांनी पुरणपोळी कधी ना कधीतरी. तर गहू म्हणजे कणिक, त्याच्यानंतर गुळ, त्याच्यानंतर डाळ, त्याच्यानंतर अजून काय, इलायची. इलायचीला फक्त आपल्याला स्वादासाठी घालतो, पण गुळ, त्याच्यानंतर डाळ आणि गहू हे तीन महत्वाचे घटक आहेत. हे तीन महत्वाचे जे घटक आहेत ते आता कशातनं आपल्याला मिळतात आणि ते कसे चांगले असतात, अशाच प्रकारचा आपल्याला आजच्या विषयातनं सांगणार आहे. आणि खूप खाल्ली तर बाधेल, 5 पुरणपोळ्या खाल्ल्या तर बाधेल, पण अदरवाईज जेव्हा 1 किंवा 2 खातो आपण छानपैकी त्याच्यावर दूध किंवा तूप घेऊन, तेव्हा आपल्याला काही पोटाला त्रास होतो का? काही नाही. कारण काय आहे, योग्य प्रमाणात थोड्या थोड्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. म्हणून आपल्याला, आणि मग त्याच्याबरोबर आपण कोशिंबीर खातो किंवा काकडी किंवा टोमॅटो किंवा असं काहीतरी खातो, गाजर खातो. हे सगळं जेव्हा एकत्र आपण खातो त्याला म्हणतात काय? संतुलित आहार. संतुलित म्हणजे काय? संतुलित म्हणजे सगळं थोड्या थोड्या प्रमाणात, योग्य त्या प्रमाणात जेव्हा आपण खातो त्याला संतुलित म्हणतो.
तुम्ही फक्त पुरणाची पोळी खाल का 3 दिवस? नाही सर. आवडेल खायला पण खाणार नाही ना. हो. बरोबर. किंवा फक्त ते जसे ते चिप्स होते तुमचे काय बटाट्याचे वेफर होते, फक्त बटाट्याचे वेफर्स खाल का? नाही. फक्त बटाटा वडा खाल का? नाही. काय 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 असतं आपल्या? चपाती, भाजी, डाळ, वरण, भात, सगळे असतात. आणि हे काय सर? हा. काय बरं प्रश्न आहे? काय कोणी प्रश्न विचारत होता का? पण सर असं मला ऐकू आलं म्हणून मी थांबलो. बरं. नाही ती ठीक आहे, दीदी प्रश्न नाही. म्हणाली की प्रश्न काय आहे. हा, मी प्रश्न असा विचारत होतो की संतुलित आहार म्हणजे काय, आणि मी त्यासाठी तुम्हाला विचारलं की तुम्ही जेवणात वेगळ्या वेगळ्या गोष्टी खातात, थोड्या थोड्या प्रमाणात खाता, बरोबर? वरण असतं किंवा डाळ असते, भात असतो, भाकरी किंवा पोळी किंवा चपाती असते, भाजी असते, उसळ असते. वेगळ्या वेगळ्या वेळेला आपण हे सगळं वेगळ्या वेगळ्या प्रमाणात खातो, आणि हे सगळं एकत्र जेव्हा आपण खातो त्याला म्हणतात संतुलित आहार. फक्त आपण रोज एकच गोष्ट खाल्ली तर आपल्या पोटाला आणि आपल्या शरीराला त्रास होईल. म्हणून संतुलित आहार आणि त्याचं महत्व काय आहे ते आता आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता आपण कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, खनिज आणि जीवनसत्व या वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल थोडं थोडं शिकूच. आणि आहारातील तंतू आणि पाणी पण किती महत्वाचं असतं चपाती. तुम्ही आता ह्याच्यातनं शिकता. ठीक आहे. भाई आपण 2 दिवस बिना जेवणाचं राहू शकतो, पण पाण्यापासून पाण्याशिवाय राहू नाही. शकत नाही. बरोबर आहे. अत्यंत बरोबर कोणीतरी सांगितलं की सर, दिवसातून नाही का 12 ते 13 लिटर पाणी पिलं पाहिजे. हो. किती लिटर प्यायला पाहिजे रोज? किती बाटल्या प्यायला पाहिजे? हे बघा, ही एक बाटली आता दिसते का? नीट दिसत नाही नाही, पण दिसत. ठीक आहे. जी बाटली आहे अशा कमीत कमी 3 लिटर तरी रोज पाणी प्यायला पाहिजे आपण. जास्तीत जास्त कारण पाणी 5 लिटर ना. जास्तीत जास्त 5 लिटर. हा म्हणजे तुम्ही जास्त पिऊच नाही शकणार त्याच्यापेक्षा, पण कमीत कमी 2 लिटर जास्त पाणी प्यायला पाहिजे. बरोबर. आता काय याच्यात म्हणलेलं आहे की अन्न पदार्थांमध्ये एकापेक्षा जास्त पोषक पदार्थ असतात. जसं मी म्हणलं तसं एका अन्न पदार्थात सुद्धा अनेक पोषक पदार्थ असतात, आणि आपण वेगळे वेगळे अन्न पदार्थ खातो. बरोबर. आणि ते का खातो तर आपल्या शरीराला त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पदार्थांची गरज असते, आणि त्याच्याबरोबर आहारातील तंतू आणि पाणी याची पण तेवढीच गरज असते. नुसतंच आपण प्रथिन खाल्लं किंवा नुसतंच आपण जीवनसत्व युक्त खाल्लं तर आपल्याला परत तेच आहे की आपल्या शरीराला सगळं लागतं, आणि सगळं जर नाही लागलं तर दुसऱ्या दिवशी त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून फक्त तिखट किंवा फक्त पोळी किंवा फक्त भाकरी असं खायचं नाही. सगळं खाल्लं की रोज व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण शिकूया की पहिली गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेटला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही, मला सापडलं ते फक्त कार्बोहायड्रेट असंच म्हणलेलं आहे. कार्बोहायड्रेट, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ किंवा चरबीयुक्त पदार्थ, आणि प्रथिन. ठीक आहे. या तिन्हीची माहिती इकडे दिलेली आहे. मुख्य कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला ऊर्जा देतात. आपल्या शरीरात जी काय सगळी ऊर्जा निर्माण होते ती कशामुळे होते? कार्बोहायड्रेटमुळे होतात. ओके. आणि स्निग्ध पदार्थ का बरं खायचे? तूप, लोणी, दूध, तेल. ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. बरोबर. आपले सांधे असतात ना असे, आपल्या सांध्यासाठी खूप गरजेचं असतं ते. आणि सगळं खायला पाहिजे. असं नाही की तेल खायचं नाही, म्हणजे तळलेल्या गोष्टी जास्त खायच्या नाहीत, पण थोड्या प्रमाणात तेल, तूप याची आपल्याला गरज असते. आणि ते जर आपण नाही खाल्लं, नुसतंच कार्बोहायड्रेट खाल्ले किंवा नुसतीच प्रथिनं खाल्ली तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. आता याला म्हणतात एनर्जी गिव्हिंग फूड. म्हणजे काय तर आपल्या शरीरात ऊर्जा जी तयार होते, आपल्याला जे ऊर्जावर्धक वाटते, एनर्जेटिक म्हणतो ना आपण, ते आपण नाही खाल्लं तर ते आपल्याला तसं वाटणार नाही. बरं. म्हणून त्याच्यासाठी त्याची गरज आहे. तुम्ही जर छान तुम्हाला निरोगी राहायचं आणि एनर्जेटिक राहायचं आणि बॉडी बिल्डिंग करायची असेल तरी सुद्धा
प्रथिनांचा खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणून डाळी रोज खायच्या. डाळीमध्ये काय असतं? डाळीमध्ये काय असतं या तिन्हीपैकी कोणाला माहिती आहे का? कार्बोहायड्रेट असतात, स्निग्ध पदार्थ असतात का प्रथिन असतात? प्रथिने. प्रथिने असतात, बरोबर. नंतर गहू, गव्हात काय असतं बरं? कर्बोदके. कार्बोहायड्रेट असतात. आणि फॅट्स आणि स्निग्ध पदार्थ तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगितलंच सर आता. आपले चिप्स आणि ते तळलेले पदार्थ. हो, पण ऐका, आता आपल्याला स्निग्ध पदार्थ, स्निग्धयुक्त पदार्थ हे फक्त तळूनच खायची गरज नसते. आपण तेल घालतो किंवा भाकरीवर किंवा पोळीवर आपण लोणी किंवा तूप घेतो की नाही, ते तळलेलं असतं का? नाही. नाही. मग त्याच्यामुळे तळलं तेल की त्रास होतो आपल्या शरीराला. पण न तळता फोडणीत घातलेलं तेल किंवा वरतून घेतलेलं लोणी किंवा तूप हे ज्या गोष्टी असतात त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. त्याच्यामुळे जरी स्निग्ध पदार्थांची गरज असली तरी तळून नका खाऊ, कधीतरी खा. तुम्ही मुलं आहात, खाणारच तुम्ही कधी ना कधीतरी, पण फार जास्त प्रमाणात तळलेल्या गोष्टी नाही खायच्या. न तळलेल्या पण स्निग्धयुक्त पदार्थ खायचे असतात. ठीक आहे. आता मी म्हणलं तसं कार्बोहायड्रेट समृद्ध पदार्थ असतात. तांदूळ, बटाटा, केळी हे फळ आहे किंवा पपई हे फळ आहे, खरबूज हे फळ आहे. आपल्याला काय माहिती होतं का तुम्हाला की फळांमध्ये पण कार्बोहायड्रेट्स मिळतात? मला तरी आतापर्यंत माहित नव्हतं. मला वाटायचं फळांमध्ये मुख्य म्हणजे जीवनसत्व मिळतात, पण फळांमध्ये सुद्धा आणि तांदूळ, बटाटा, गहू या गोष्टींमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट खूप चांगल्या प्रकारे मिळतात. मका आवडतो का सगळ्या जणांना मका खायला? हो सर. हो. मक्याची कणसं खायची. भाजलेला सुद्धा आणि उकडलेला सुद्धा. पॉपकॉर्न पण आवडतं खूप. आवडतं. पॉपकॉर्न पण बनते. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता कशा कशात मिळतं बरं? मी तर सांगितलेलंच आहे. एक झालं डाळ, अजून कशा कशात मिळतात वाचून दाखवा इथे. सोयाबीन, चणे, डाळ, मटार, सोयाबीन, चणे, डाळ, हा. मटार, मासा आणि मासे. हा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मांस, या सगळ्यामध्ये शक्तीवर सगळं. आणि फॅट्स म्हणजे स्निग्धयुक्त पदार्थ. अर्थातच दूध, तूप, लोणी, तेल मिळतच. त्या व्यतिरिक्त अंडी पण आणि अंडी याच्यातनं पण मिळू शकतं. ठीक आहे. तर मुख्य आपण काय बघितलं, अन्नातली सगळ्यात मुख्य तत्व जे असतात कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रथिन, या तिन्ही बद्दल आता आपण उजळणी. हो. ठीक आहे. हो सर. आता पुढे जायचं. अजून काय बरं असतं? अजून काय असतं तुमच्या मते? अजून कशा ऐकलेलं आहे किंवा शिकलेलं आहात तुम्ही? हे तर 3 आपण बघितले, कार्बोहायड्रेट, प्रथिन आणि चरबीयुक्त किंवा स्निग्धयुक्त पदार्थ. अजून काय असतं सांगू शकेल? मगाशी मी 1-2दा म्हणलेलं आहे. फळांमध्ये काय म्हणलो किंवा हिरव्या पालेभाज्यांमध्ये किंवा हिरव्या भाज्यांमध्ये काय असतं? संतुलित आहार. काय बरं? संतुलित आहार. संतुलित आहार म्हणजे सगळं वेगळं एकत्र घ्यायचं आपण, त्याला म्हणतात संतुलित आहार. पण संतुलित आहारामध्ये जसं प्रथिन, कार्बोहायड्रेट, स्निग्धयुक्त पदार्थ असतात, असतं जीवनसत्व, विटॅमिन, त्याच्यानंतर मिनरल्स म्हणजे खनिज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आता खनिज तुम्ही खाऊ शकता का खरं? लोखंड खाल का? नाही सर. तर आपण खाऊ नाही शकत. पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अन्न घटक असतात त्याच्यामध्ये काही प्रमाणात ही खनिज आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ नाचणीमध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला? नाचणीमध्ये लोखंड असतं. लोखंडासारखं स्ट्रॉंग होण्यासाठी नाचणी खायला पाहिजे. तुम्हाला नाचणीची भाकरी आवडते का? फारशी नाही आवडत? खूप आवडते का कोणाला तरी? व्हेरी गुड. नाचणीचे पापड पण असतात सर. नाचणीचे पापड मला असतात. नाचणीचे पापड आवडतात.
नाचणीच्या लालसर होतात की नाही पापड? ती भाकर आवडते. Correct. तर निसर्गात वेगळ्या प्रकारची जी खनिज मिळतात खनिजांची ऐकलेली आहेत का? कॅल्शियम, फॉस्फरस, हो सर, हे ऐकले सायन्सच्या पुस्तकात. बरोबर. ऐकली आहे. ही जी खनिजे असतात, आपल्याला काय वाटतं आतापर्यंत, म्हणजे मी लहान असताना मला वाटायचं की ही जी खनिजे असतात ती फक्त मातीमध्ये किंवा दगडामध्ये अशीच मिळतात. ती खनिज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्या फूड मध्ये किंवा अन्न घटकांमध्ये सुद्धा असतात. किती जणांना हे माहित नव्हतं? मला हात वर करून दाखवा की माहित नव्हतं. कोणालाच माहित नव्हतं. सर हे मला आज नव्हतं पहिल्यांदा माहिती. आपण शिकतोय की नाही? हो. खूप थोड्या प्रमाणात, अर्थात इन स्मॉल क्वांटिटी, कमी प्रमाणात आपल्या शरीराला खनिजाची गरज असते. आणि योग्य वाढीसाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी खनिजे असतात त्याची आपल्याला खूप गरज असते. मीठ जेव्हा आपण खातो, मीठ काय आहे? मीठ नाहीये, नाहीये. हा. पण आपण जर मीठ खाल्लंच नाही तर काय होईल? एक म्हणजे चव नाही लागणार, बरोबर? चव सोडून मिठाची काय गरज आहे बरं आपल्या शरीराला? आयोडीन असतं. तुम्ही जाहिरात बघितली आहे का? हो. त्याच्यामुळे आपली मेमरी चांगली राहते अशी एक जाहिरात होती. बरोबर. हे जे आयोडीन असतं, आयोडीन हे सुद्धा एक खनिजच आहे. ठीक आहे. मिठामध्ये हे अत्यंत आवश्यक घटक असतो. शरीरासाठी आयोडीन ची पण गरज असते. तसंच आता कॅल्शियम हे जे खनिज आहे ते आपल्याला कशाकशातनं मिळतं? तर लिहिलेलं आहे इकडे. दूध, त्याच्यानंतर अंडी, मासे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाळी किंवा आपल्या व्हेजिटेबल, फिश, मिल्क. कॅल्शियमचा काय उपयोग असतो? दात आणि हाडं हे मजबूत करण्यासाठी. हाडे मजबूत करण्यासाठी. बरोबर. ठीक आहे. तसंच फॉस्फरस नावाचं एक खनिज असतं. ते सुद्धा हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी आणि श्वसन आणि मज्जातंतू आपले फार महत्वाचं असतं. म्हणजे थोडक्यात काय, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही साधारण एकाच प्रकारचं आपल्याला एका प्रकारचाच सर उपयोग. मज्जातंतू म्हणजे काय? हा, मज्जातंतू म्हणजे काय? मज्जातंतू म्हणजे माझ्या मते मसल्स. मसल माहितीये का? छान बॉडी बिल्डिंग मसल बनवतो ना. म्हणजे काय असतं? आपल्या शरीरातले काय काय भाग असतात? सगळ्यात वरती काय असतं? स्किन. स्किन, त्याच्यानंतर मेंदू. स्किनच्या आत काय असतं आपल्या? मसल्स, हाडे. हाडे. हाडे असतात. आपली जी मेमरी असते त्याला पण एक सुरक्षा कवच सारखं असतं. आणि मज्जातंतू म्हणजे मसल्स जे असतात त्यासाठी आणि आपल्या श्वसनासाठी हे एटीपी नावाचं काहीतरी एक द्रव्य असेल बहुतेक. जसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरात घटक असतात. एटीपी नावाचं जे काय घटक असतं जे ह्याच्यासाठी खूप महत्वाचं. ते तयार करण्यासाठी आवेगादरम्यान म्हणजे काय? काय बरं? व्हेरी गुड. आपण आवेग म्हणजे नर्व्ह इम्पल्स. म्हणजे कधी कधी आपल्याला एकदम असं थोडासा सिग्नल मिळतो की नाही आतनं बॉडीतनं. आवेग म्हणजे एकदम एखादा इम्पल्स किंवा एखादा सिग्नल जेव्हा मिळतो, काय करत असतं आपला मेंदू आपल्या बॉडीला वेगळे वेगळे असे सिग्नल देत असतो. बरोबर. जर आपल्या मेंदूने आपल्याला बॉडीला जर सिग्नल नाही दिला तर आपण काही नाही करू शकणार. मी बोलू नाही शकणार, मी नुसत्या पापण्या सुद्धा विचकवू शकणार नाही, श्वास सुद्धा घेऊ नाही शकणार. तर हे सगळे नर्व्ह इम्पल्स किंवा नर्वस सिस्टीम म्हणतात ना सर त्याला. नर्वस सिस्टीम म्हणतात. बरोबर. तर तेच त्याने म्हणलेलं आहे की कसं वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं नुसतंच हाडं आणि दात ह्याच्यासाठी उपयोग नसतो.
अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे घटक असतात, एटीपी म्हणजे आता मला माहिती नाही, पण त्याचं सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे आपल्या मध्ये जे छोटे छोटे सेल असतात त्याच्या रेस्पिरेशनसाठी, त्याच्यानंतर जे आपल्या नर्व्हस सिस्टीम मध्ये सगळे सिग्नल्स इकडनं तिकडे प्रसारित करण्यासाठी किंवा ट्रान्समिट करण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी फॉस्फरसचा उपयोग असतो. आणि लोखंड म्हणजे आयर्न, त्याचा उपयोग काय असतो, हिमोग्लोबिन नावाचं आपल्या रक्तात एक द्रव्य असतं. हिमोग्लोबिन ऐकलंय तुम्ही? हो सर, हिमोग्लोबिन ऐकलंय. ते महत्वाचं असतं रक्तात. त्याच्यासाठी आपल्याला लोखंडयुक्त पदार्थ, त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर अजून सुद्धा लोखंडी तव्यावर का करतात बरं भाकरी? हो सर, कारण की त्याच्यात आयर्न म्हणजे भेटतं आपल्याला त्याच्यात. बरोबर. जेव्हा आपण भाकरी किंवा एखादी आणि सर सगळे बोलतात की पितळेची किंवा तांब्याची भांडी वापरायत किंवा त्याच्यातलं पाणी प्यावे. बरोबर आहे. हिमोग्लोबिन हा का बरं? सर, कारण की सर त्याच्यात आपल्या शरीरात हिमोग्लोबिन 12.5 असं काहीतरी ह्याच्या पुढे असलं पाहिजे ना. त्यात लोह असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर ह्याच कारणांसाठी म्हणून आपल्या भारत देशात एवढं सगळं वर्षांपासून सगळ्या प्रचलित प्रथा आहेत की नाही या, आपण हो अजून सर. मध्ये सर आम्ही सुद्धा तांब्या पितळेचाच हंडा वापरतो. करता की नाही? बरोबर. आता मी सुद्धा माझ्या घरी एक तांब्याचा अंडा घेऊन येणार आहे आणि त्याच्यात रोज रात्री पाणी भरून ठेवणार आहे. नाही सर, आमच्याकडे आल्यावर तुम्हाला. तर सर ते आहे आमच्याकडे, सांगायचं आम्ही मुद्दा काय त्याच्यातलंच तर- पाणी पितो. बरोबर. तर तुम्ही जे करता ते अगदी योग्य आहे आणि फक्त त्याचं का करतात हे तुम्हाला आज कळलं का? म्हणजे तुम्हाला आधीपासून माहित असेल का त्याची? हा. सांगितलं असेल लोकांनी हो की- सर, सांगितलं होतं माझ्या आजीनी मला. बरोबर. तर कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड, आयोडीन, तांब, पितळ हे सगळं वेगळ्या वेगळ्या प्रकारे खूप थोड्या प्रमाणात पण आपल्या शरीराला त्याची गरज असते. आणि का गरज असते तर हे असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मग हिमोग्लोबिन किंवा त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आपण आत्ता मगाशी बघितल्यात, फॉस्फरसचे काय उपयोग आहे त्याचा आपल्याला वापर म्हणजे आपल्या शरीराला चांगला वापर असतो. म्हणून आयोडीन, मी तुम्हाला मिठाबद्दल सांगितलं की नाही, हो सर. थायरॉइडचा आजार असतो. थायरॉइडचा आजार म्हणजे काय असतो, तर एकदम वजन वाढतं, एकदम वजन कमी होतं. कारण परत तेच थायरॉइड, लठ्ठपणा येऊ शकतो त्याच्यामुळे. लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललं आणि अचानक लठ्ठपणा यायला लागतो किंवा इथं मानेच्या इकडे वगैरे जरा असं जास्त भरल्यासारखं वाटतं, मग थकायला होतं. तर ते का होतं, कारण आपल्या शरीरातलं जो थायरॉइडचं प्रमाण असतं ते प्रमाण, त्याचं संतुलन बिघडतं. आपण काय म्हणलो, संतुलित आहार. संतुलित म्हणजे योग्य प्रमाणात, ती गोष्ट योग्य प्रमाणात जेव्हा आपण असते त्याला म्हणतात म्हणजे संतुलित. सर खूप जास्त डाएट पण नाही आणि खूप कमी पण डाएट नाही, मीडियम मध्ये. करेक्ट, बरोबर. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच. हवेमध्ये तुम्ही शिकला असाल की किती कोणत्या पदार्थांचा समावेश होतो? काय बरं मी ऐकलं नाही. फॉस्फरस मध्ये पदार्थांचा समावेश होतो. कशामध्ये? फॉस्फरस? फॉस्फरस मध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो ते असं बोलते. अच्छा, नाही, फॉस्फरस हाच एक घटक आहे आणि त्या घटकामध्ये त्या घटकाचा वेगळ्या गोष्टींसाठी होतो. एक मिनिट थांबा, माझं फक्त जरा दार वाजलंय, मी जरा दार उघडून होतो, 2 मिनिटं. तोवर मी हे पुढे जातो आणि आता आपण काय शिकणार आहोत, तर विटॅमिन्स, जीवनसत्व. ठीक आहे, तर मी फक्त इथे येतो आणि 1 मिनिटात परत आलो. ताई, तुम्ही आमच्या घरी गावात पुढच्या वीक मध्ये येणार आहे का? बरं मुलांनो, मी आलोय परत, बरं का. तर आता पुढचा महत्वाचा, आतापर्यंत आपण काय आपलं एकदा सुरुवात पहिलं काय, पोषण तत्वे म्हणजे काय? पोषक तत्वे म्हणजे काय? बरोबर. आणि कुठली
पोषक तत्व आतापर्यंत स्निग्ध आपण शिकलेलं आहे. पदार्थ. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो, स्निग्ध पदार्थ बरोबर. अजून प्रथिने प्रथिने हा प्रथिने बरोबर. नंतर अजून तिसरं काय होतं? खनिजे खनिजे, कार्बोहायड्रेट विसरलात हा का? कार्बोहायड्रेट बरोबर. खनिजे कुठली कुठली वेगळी वेगळी आपण शिकलो? खनिजे फॉस्फरस आणि आयरॉन, मॅग्नेट, मॅग्नेट मॅग्नेशियम पण असतं. कोणतरी मॅग्नेट म्हणलं, पण मॅग्नेट नाही, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर आयोडीन कशात असतं मी सांगितलं तुम्हाला, हो मिठात. बरोबर. हो त्याच्यानंतर अजून काय शिकलोय बरं आपण? नंतर तुम्हीच काही काही खनिजांची नावं सांगितलीत मला, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी पिता. तांबे, पितळ. बरोबर. जरी मी तुम्ही बरोबर त्याचं मला सांगितलं आणि त्याचं महत्वही सांगितलं. आपण वळूया जीवनसत्वांकडे. जीवनसत्व म्हणजे काय असतं बरं? जीवनसत्व म्हणजे आपल्या शरीराला महत्वपूर्ण बरोबर. आपण आजारी तर असल्यावरती आपल्याला म्हणजे आपण जे खातो त्याच्यात आपलं जीवनसत्व मिळतं. ते आपल्याला म्हणजे रक्त आपलं शुद्ध करण्यासाठी किंवा रक्त पुरवठा करण्यासाठी मदत करू शकतो. तर ते पदार्थ So- म्हणजे अंडी, मांस, दूध. सर ताकद वाढवण्यासाठी पण आपल्याला मदत करते. हो सर, आणि कोरोनाच्या बरोबर. काळामध्ये तर सतत मांस किंवा फळे खायला सांगतात, कारण की जीवनसत्वे असतात त्याच्यात म्हणून. बरोबर. इथे म्हणलेलंच आहे की वेगळे वेगळे जे सेंद्रिय घटक असतात ते आपल्या वाढीसाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी आवश्यक असतात. आपल्या शरीराचं रोगांपासून संरक्षण करतात. जेव्हा कधी कधी तुम्हाला असं होतं की तुम्हाला खूप सर्दी होते, तर डॉक्टर कधी कधी काय सांगतात तुम्हाला, सी विटॅमिन किंवा सी जीवनसत्व कमी पडलेलं आहे. विटॅमिन तो कशातनं मिळतं? संत्र्यातनं मिळतं, किंवा लिंबातनं मिळतं, किंवा आवळ्यातनं मिळतं. आवळा का खायचा असतो सकाळी, किंवा लिंबू का खायचा असतो? फक्त चव आंबट असते म्हणून? नाही, मग सी विटॅमिन आपल्याला शरीराला मिळालं. बरोबर बरोबर. आता पहिली गोष्ट म्हणजे याच्यात काय म्हणलेलं आहे, दोन प्रकारची विविध जीवनसत्व आहेत. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, सी जीवनसत्व. पण मुळात दोन दोन प्रकारचे जीवनसत्व आहेत, चरबी विद्राय आणि पाणी विद्राय. चरबी विद्राय आणि पाणी विद्राय म्हणजे काय? त्याच्यात इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे, सोल्युबल विटॅमिन. ठीक आहे. फॅट सोल्युबल विटॅमिन जे असतात फॅट टिश्यू मध्ये आणि आपलं लिव्हर जे असतं इकडे डावीकडे त्याच्यामध्ये असतं, आणि वॉटर सोल्युबल असतं बॉडीत नाही, त्या रक्तात न जातं. थोडक्यात काय आहे तर फॅट सोल्युबल हे विटॅमिन जे असतात ते लिव्हर मध्ये आपल्या असतात, आणि जे वॉटर सोल्युबल असतात ते आपल्या रक्तातनं जातात. तर कुठली कुठली जीवनसत्व असतात? चरबीयुक्त जी असतात ती यकृत म्हणजे आपलं लिव्हर त्याच्यामध्ये साठवली जातात. लिव्हर म्हणजे काय? लिव्हर इथं असतं ना आपल्या डावीकडे आतमध्ये, मध्ये असतं हृदय, डावीकडे असतं यकृत. आणि त्याचा उपयोग काय असतो? तुम्ही शिकलायत का कधी? यकृताचा उपयोग काय असतो? नाही. का बरं हे ऑर्गन का महत्वाचं असतं यकृत? आपण हा जो आपल्या शरीराचा भाग आहे तो खूप महत्वाचा असतो. जर आपल्या लिव्हरला किंवा यकृताला जर प्रॉब्लेम झाला तर आपल्याला कुठलीही स्निग्धयुक्त पदार्थ पचवता नाही येत, आणि ती पचवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, ज्या विटॅमिन्स लागतात त्याला म्हणतात चरबीयुक्त विद्राय जीवनसत्व. ही कुठली असतात? डी विटॅमिन, ई विटॅमिन आणि के विटॅमिन. डी, ई आणि के तीन चरबी विद्राय जीवनसत्व. चरबीयुक्त विद्राय जीवनसत्व लिव्हर मध्ये आपल्या स्टोअर्ड असतात, सर आणि आपल्याला त्याचा उपयोग काय होतो? सर आपल्याला हा. के विटॅमिन कोणत्या म्हणजे फ्रुट्स मधनं किंवा कोणत्या ह्याच्या घटकामधनं भेटतो?
कळेल आता आपण जाऊ खालती तेव्हा आपल्याला ते कळेल. ठीक आहे. डी डी विटॅमिन कुठून मिळतं आपल्याला, तुम्ही शिकलायत का? हो. आपल्याला डी विटॅमिन मिळतं. हा सकाळच्या कवळ्यावर पण झालं उन्हात कोवळ्या ठेवतात ना. जरा तुझा आवाज नाही. हा थोडा आवाज येत नाहीये, पण बरोबर आहे, कोणीतरी व्यवस्थित सांगत होतं. आता दुसऱ्या प्रकारची जीवनसत्व काय असतात, मी म्हणलो तसं पाण्याचे विरघळणारे जीवनसत्व. ती आपल्या रक्तप्रवाहातून प्रवास करतात. कुठली असतात? सी विटॅमिन आणि बी विटॅमिन. कुठली असतात ती? बरोबर. ती कशात, ती कुठे स्टोअर केलेली असतात, कुठे साठवलेली असतात? माशामध्ये कुठेही साठवलेली नसतात, ती रक्तप्रवाहातून प्रवास करतात. आपल्या लक्षात कुठली असतात ती? सी आणि बी विटॅमिन. थोडक्यात काय, ए बी सी डी ई 5 आणि के किती आहेत जीवनसत्व? 6. कुठली? ए बी सी डी के ई आणि के. बरोबर. त्यातली जी बी आणि सी आहेत, इथली 2 आणि 3 नंबरची बी आणि सी, ती असतात वॉटर सोल्युबल. बाकीची जी सगळी असतात ती फॅट सोल्युबल. सगळ्या प्रकारची जीवनसत्व कारण परत तर मग संतुलन बिघडेल, संतुलन. ठीक आहे. आता पटापट आपण बघूया अजीवनसत्व. ठीक आहे. विकासाला आणि दृष्टीला प्रोत्साहन देतात, डोळे चांगले राहण्यासाठी अजीवनसत्व. त्याचा काय स्रोत असतं? त्याच गोष्टी मुख्य सोपं लक्षात ठेवायला. सर आपल्याला पपई मधनं पण अजीवनसत्व भेटतो ना? असेल म्हणून मी म्हणलं की आज मला तुमच्याही घ्यायचंय. आपण पपई खात असल्यावरती आपले आजी आजोबा असतील तर ते आपल्याला बोलतात ती चांगली असती की डोळ्यासाठी. अंजीर पण डोळ्यासाठी आणि जर का कोणी अंडा खात असेल तर अंड्याच्या आतला जो पिवळा घर असतो फळ. बर, व्हेरी गुड. मी पण आज नवीन काहीतरी शिकलेलो आहे. नंतर ड जीवनसत्व. ड जीवनसत्व आपल्याला मगाशी कोणीतरी सांगितलं की सकाळचं जे कोवळं ऊन असतं त्याच्यातलं ड जीवनसत्व, आणि त्याच्यात जसं कॅल्शियम आणि फॉस्फरस. ठीक आहे. ते कॅल्शियम आणि फॉस्फरस, गंमत बघा मी, खनिज आपल्याला लागतं की नाही, कॅल्शियम आणि फॉस्फरस. आता कॅल्शियम आणि फॉस्फरस हे शोषून ठेवण्यासाठी आपल्याला डी जीवनसत्व लागतं. कारण जर ड जीवनसत्व नसेल आणि आपण नुसतंच कॅल्शियम आणि फॉस्फरस युक्त गोष्टी खाल्ल्या तर त्या साठवता येत नाही. थोडक्यात कळलं का तुम्हाला? जीवनसत्व आणि खनिज हे एकमेकांना मदत करत असतात. आपल्या शरीरात पण खाल्ली की ती साठवून ठेवण्यासाठी ड जीवनसत्व मदत करतं. आलं लक्षात? आता ई जीवनसत्व. ओके. ऑक्सिडेशन, जीवनसत्वाचे ऑक्सिडेशन होते म्हणजे काय बरं? प्रिव्हेंट्स ऑक्सिडेशन ऑफ विटॅमिन ए. परत तेच. आता ई आणि ए हे एकमेकांना मदत करत असतं. जर ई नसेल तर आपलं ए विटॅमिन ऑक्सिडेशन होणार नाही. के, मगाशी कोणीतरी विचारलं ना, के कशातनं मिळतं? तर ज्या आपल्या हिरव्या पालेभाज्या असतात, करडई, त्याच्यानंतर पालक, चुका, त्याच्यानंतर कोबी, या सगळ्यातनं आपल्याला के विटॅमिन मिळतं.
के विटॅमिनचा एक खूप महत्वाचा फायदा काय असतो माहितीये का? इथे काय म्हणलेलं आहे, दुखापती दरम्यान जर रक्त आपल्याला कधी असं होतं ना की आपल्याला कट रक्त जातो. गोठल्यासारखं हा, तर खपली धरणे म्हणजे काय माहितीये तुम्हाला? खपली धरते की नाही आपल्याला? हो. जर पडला खेळता किंवा ब्लेड लागलं, सुरी लागली तर काय होतं, जखम होते, जखमेतनं आपलं रक्त बाहेर येतं. आता ते रक्त कधीतरी थांबतं आणि गोठतं, बरोबर आहे, आणि ते गोठून त्याच्यावर खपली धरते. आपण तर होत नाही, काहीतरी त्याला लागत असेल. हे काम हे के जीवनसत्व करतं. खूप 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 कमी प्रमाणात, म्हणजे समजा लाखात 2 ते 3 माणसं असतात ज्यांना के विटॅमिन खूप कमी पडतं, आणि मग त्यांना काय होतं, असं जर एखादी जखम झाली तर ते रक्त गोठायला खूप वेळ लागतो आणि खूप रक्त स्त्राव होतो. त्याच्यामुळे के जीवनसत्व, कोबी, पालक, वेगळ्या पालेभाज्या. सगळ्यातनं के जीवनसत्व आपल्याला मिळतं. बघा कसं छोट्या छोट्याशा गोष्टी आपल्याला कशा मदत करत असतात, त्याची गंमत येते की नाही शिकायला. तर नुसतीच कोबीची भाजी खा, नुसत्याच पालेभाज्या खा असं आपल्याला सांगतात, आणि आपल्याला कधी कधी कंटाळा येतो की नाही? हो. ते कळताय खा. ठीक आहे, ओके. आता 1 मिनिट. हा, बरं. ब जीवनसत्व आणि बी आणि सी विटॅमिन, ब जीवनसत्व आणि सी जीवनसत्व, हे दोन्ही काय असतं, आपण मगाशी बघितलं होतं, हे कशातनं, हे रक्तप्रवाहातनं प्रवास करतात, बरोबर. त्याच्यामुळे रक्त आपलं कुठून, हृदयातनं चालू होतं आणि कुठपर्यंत जातं रक्त, प्रत्येक शरीरातल्या भागात जातं, मेंदूत जातं, वेगळ्या वेगळ्या आपल्या अगदी बोटापर्यंत पोचतं की नाही रक्त. ते मेंदू निरोगी ठेवण्यासाठी, परत मज्जातंतू म्हणजे काय, मसल्स, स्नायू म्हणजे ऍक्च्युअली मसल्स, मज्जातंतू म्हणजे होते टिश्यूज, हे सगळंच्या सगळं निरोगी ठेवण्यासाठी लागतं. ओके. सी जीवनसत्व सामान्य थंडीसाठी, मी म्हटलं ना कधी कधी खोकला होतो, कधी कधी सर्दी होते, हे ह्या सगळ्या रोगांशी लढण्यासाठी सी जीवनसत्व नॉर्मली कशातनं मिळतं, मी म्हटलं असं, संत्री, टोमॅटो, लिंबू, म्हणजे नॉर्मली ज्या, टोमॅटो, लिंबू आणि बरोबर. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधनं हे मिळतं. ठीक आहे, आता शेवटचं आपण 5-10 मिनिटं राहिलेली आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी मी काय म्हणतो होतो, आहारातील तंतू आणि पाणी. कोणीतरी बरोबर सांगितलं की पाण्याशिवाय आपण राहू नाही शकत. आणि वेगवेगळे तंतू म्हणजे काय, आपण जे खातो, गाजर वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यात तंतुयुक्त असतात हे पदार्थ. ते आणि पाणी हे दोन्ही आपल्याला खूप महत्वाचं असतं, कारण ते जर आपण नीट खाल्लं तर आपल्याला पोटाला पचायला त्रास होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बोंब होते, हो की नाही, जर गाजर पुरेसं नाही खाल्लं तर. त्याच्यामुळे व्यवस्थित खायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्या प्रकारची ताजी फळं, भाज्या, डाळी, हे सगळं गरजेचं असतं. ठीक आहे, आणि त्याच्यात तंतू असतात, तंतू आणि पाणी याचा मुख्य म्हणजे पचनासाठी उपयोग होतो. कारण जर आपल्याला हे पुरेसं मिळालं नाही, न पचलेल्या अन्न बाहेर कसं पडणार, त्यासाठी तंतू आणि पाण्याची गरज असते. जेवढी शरीरात साठवण्याची गरज असते तेवढीच शरीरात नको असलेल्या गोष्टी बाहेर काढण्याची सुद्धा गरज असते, म्हणून तंतू आणि पाण्याची गरज असते. ठीक आहे, आता आपण काय शिकलो आतापर्यंत? संतुलित आहार आता आपण बघूया. 1 मिनिट. तर आता आपण एक फूड पिरॅमिड
बघणार आहोत. फूड पिरामिड म्हणजे काय? पिरामिड माहिती आहे का तुम्ही कधी बघितलंय का? पिरामिड हो. असतं कसं असतं? असं त्रिकोणी असतं बरोबर. फूड पिरामिड म्हणजे काय बरं? त्रिकोणी आकाराचं असतं. आपण बघूया फूड पिरामिड काय. बॅकसेट किंवा सायन्सच्या पुस्तकात. हा, तर एका दिवसात आपण साधारण ज्या गोष्टी खातो, सकाळी उठल्यावर काय दूध पिऊ किंवा चहा पिऊ, त्याच्यावर एखादं फळ खाऊ, एखादं केळं खाऊ, त्याच्यानंतर नाश्त्याला आपण पोहे खातो. बरं, ते पोहे नुसते नाही खात, ते फोडणीचे पोहे असतात, कधी 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 उपमा असतो बरोबर. नंतर दुपारी मग जेवतो आपण. जेवताना आपल्या आहारात वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. आणि मग कधी कधी छान गोडधोड कधीतरी सणासुदीला आपल्याकडे मग पुरणपोळी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी असतात. असं जेव्हा आपण सगळं वेगळं वेगळं खातो त्याला काय म्हणतात? मी काय सांगितलं होतं? बॅलन्स. बॅलन्स म्हणजे संतुलन. संतुलित म्हणजे काय? तर सगळं योग्य प्रमाणात. आपल्या एका हाताला 5 बोटं आहेत, वेगळ्या वेगळ्या आकाराची आहेत की नाही, वेगळ्या वेगळ्या लांबीची आहेत. त्यातला अंगठा नसेल तर आपल्याला काम करता येईल का? किंवा हे बोट नसेल तर काम करता येईल का? नाही. सगळ्या योग्य प्रमाणात आपल्याला गरज आहे की नाही. याचं जर संतुलन बिघडलं तर मला मग काय एखादं काम नाही करता येणार किंवा एखादा खेळ नाही खेळता येणार. तसंच कार्बोहायड्रेट काय दुसरं आपण शिकलो? पहिलं कार्बोहायड्रेट, मग प्रथिन, मग काय होतं तिसरं? स्निग्धयुक्त पदार्थ, मग खनिज बरोबर, मग जीवनसत्व. त्यात सुद्धा ABCDEK एवढे चौथं खनिज. जीवनसत्व. असं सगळ्या गोष्टी जेव्हा आपण योग्य प्रमाणात खातो संतुलित आहार बरोबर. तर आज आपण काय शिकलो? वेगळ्या वेगळ्या अन्नातल्या घटकांबद्दल आपण थोडस शिकलो, थोडीशी माहिती घेतली. त्यातलं तुम्हाला बरंचसं माहिती होतं, त्याच्यामुळे मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण आता यापुढे काय करायचं सगळ्या जणांनी? सगळ्यात महत्वाचं संतुलित आहार केला पाहिजे. थोडस तुम्ही चिप्स खा, कधीतरी पेप्सी घ्या, ज्यांना बर्गर आवडत आहे त्यांनी कधीतरी बर्गर खा, पण रोज नाही. रोजच्या पिझ्झा, पण रोज संतुलित आहार घेतला पाहिजे. ठीक आहे. जे आहे त्याला म्हणतात फूड पिरामिड. फूड पिरामिड. 5 वेगळे घटक आहेत किंवा ग्रुप्स आहेत. घटक नाही, घटक मी तुम्हाला सांगितले. आता अन्नाचे वेगळे वेगळे जे काय आहे ते काय आहे? धान्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची धान्य, भात, त्याच्यानंतर गहू, तांदूळ. ठीक आहे. मग भाज्यांचा एक ग्रुप आहे, फळांचा एक ग्रुप आहे, त्याच्यानंतर मांस आणि मच्छी असा एक ग्रुप आहे. मग दूध आणि त्याचे पदार्थ आहे, आणि बाकी सगळं जे येतं तुम्ही हे कमी खायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत असं त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? फूड पिरामिड कळलं कसं दिसतं ते? हो सगळ्यात खालचा घटक हो सर. टोस्ट वगैरे असं. गहू आणि डाळी बरोबर, भाज्या, फळं, स्निग्धयुक्त पदार्थ, आणि मग सगळ्यात नको असलेला भाग हा असतो. जास्त करून पण सगळं बाकीचंही खाणं महत्वाचं आहे. काय शिकलो बरं आज आपण? आता त्याची उजळणी केलेली आहे. सर्व पोषक तत्वांचा पाठपुराठा करू शकणारे असं एक पण पदार्थ नाही. एकाच पदार्थात सगळं मिळेल का आपल्याला? नाही. नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणूनच पदार्थ आपल्याला खायला पाहिजे. का बरं? कारण आपल्या शरीरासाठी आणि देखभालीसाठी देखभालीसाठी गरज असते. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ह्या अन्न घटकांची गरज असते. जीवनसत्व संरक्षण करणं त्याच्यामुळे
जशी आपल्याला प्रथिनं आणि खनिज लागतात, तसंच वेगळ्या वेगळ्या रोगांपासून लढायला जीवनसत्व लागतात. त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर सांधे लुब्रिकेट करण्यासाठी आणि वेगळ्या वेगळ्या संसर्गांविरुद्ध लढण्यासाठी ठीक आहे गरज असते. आणि मुख्य काय, संतुलित आहार, त्यात सगळं पाहिजे. ठीक आहे. तर शेवटचं एक तुम्हाला चित्र फक्त दाखवतो. याच्यात काय म्हणलेलं आहे परत तेच आहे. तुम्हाला माहिती आहे का, डिड यू नो, एक अंड त्याच्यामध्ये काय काय असतं, व्हिटॅमिन सगळ्या प्रकारचे असतात, फक्त सी व्हिटॅमिन नसतं. बाकी अंड्यात सगळे व्हिटॅमिन असतात. म्हणून रोज एक जरी उकडलेलं अंड खाल्लं तरी छान. 2 केळी आपण खाल्ली, ठीक आहे, 90 मिनिटं आपण त्याच्याने व्यायाम करू शकतो. 90 मिनिटं व्यायाम फक्त 2 केळ्यांवर आपण करू शकतो. एवढी त्याच्यात शक्ती असते. सफरचंदाबद्दल तर आपण सांगितलंच आहे. सकाळी चहा आणि कॉफी पितात का, कारण सकाळी उठल्या उठल्या तरतरी यायला लागते. त्याच्याऐवजी जर सफरचंद खाल्लं, सगळ्यात जास्त तरतरी सफरचंदाने येऊ शकते चहा आणि कॉफी प्यायच्या ऐवजी. 3 गाजरं जर आपण खाल्ली, 3 मैल चालू शकतो, काही वेगळं लागत नाही. ठीक आहे. तर अशा गमती जमती आहेत. आता आज आपला 1 तास आता जवळजवळ, मी तुम्हाला हे व्हिडिओ आता दाखवत नाहीये, पण बरं चला एक व्हिडिओ दाखवतो. ठीक आहे, एक दाखवणार, मग आपल्याला बघूया आपण. ठीक आहे, बघूया आपल्याला दिसतंय का इकडे. मुळात मलाही दिसतंय की नाही मला बघितलं पाहिजे बरं का. तुमच्या आग्रहाचा एक व्हिडिओ मी आता सांग. आवाज नाही हो सर, आवाज नाही येते. बर, एक मिनिट. हा, आपण आधी हे बघूया, हे दाखवायचं. पण मी तुम्हाला या सगळ्या लिंक होणार आहे, तरी मला जमतं का बघायला. हो सर, पाठवा. आवाज येतोय? थोडा जयदीप मध्ये कट होतोय आवाज. तुम्ही जर मला लिंक दिली तर मी पुढच्या सत्रांमध्ये दाखवू शकते. तास बरोबर आपण 1 तासात संपवलेला आहे. तुमच्या साठी ह्या 4 छोट्या छोट्याशा मी क्लिप्स पण पाठवतो आहे. तर होपफुली तुम्हाला हे सत्र आवडलं असेल असं मला वाटतंय. मलाही तुमच्याकडनं आज नवीन नवीन काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप छान होतं. हो, खूप आवडलं. आणि तुम्ही जर हे आता रेकॉर्ड केलं असेल आणि परत जर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता नंतर तुम्ही. ठीक आहे. हो सर, नक्की नक्की जयदीप. या लिंक ज्या दिलेल्या आहेत तुम्ही, त्यातून पण पुढच्या काही सत्रांमध्ये आपण हे दाखवू शकतो. आणि आपल्याला म्हणजे छान मुलांना सांगता येईल हे सगळी माहिती. आणि आजचं सत्र खरोखर खूप छान होतं, खास करून एवढ्यासाठी की आहार याच्याबद्दल या वयातल्या मुलांमध्ये खूप छान माहिती गेली तर ते पुढे खूप चांगल्या गोष्टी नक्कीच करू शकतात. आणि आमची मुलं खूप कॉन्शियस आहेत या गोष्टीसाठी, त्यामुळे ते छान करत असतात खरं या गोष्टी. खूप खूप छान वाटतं, पण खूप महत्वाची माहिती होती. थँक्यू सर. थँक्यू. मी मुद्दामून हा विषय निवडला. माझ्याही घरच्या Today's session was a very nice and interesting. I like today's session very much. व्हेरी गुड. आणि आता जे आज तुम्ही सगळे शिकलेला आहात, मी शिकलेला, तुम्हाला बरीचशी गोष्ट यातली माहिती होती, पण आज थोडीशी उजळणी झाली किंवा काही नवीन नवीन ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत
इन दिस सेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणि इंटरेस्टिंग. व्हेरी गुड. आय ऑल्सो लर्न अ लॉट फ्रॉम इम्पॉर्टंट. सर तुम्हाला भेटायला पुन्हा पुन्हा आम्हाला खूप आवडेल. चालेल चालेल. ओके. चला छान. नक्की आपण जयदीप Thank दादाला you, परत sir. परत बोलवूयात. हो ताई, परतच बोलूया. दीदी हा? आमच्या हॉस्टेलमध्ये या. ठीक आहे. आपलं हे No लॉकडाऊन problem. संपलं, कोरोना संपला की आपण जयदीप दादाला बोलूयात नक्की. चालेल नक्की. सर नाईस टू मीट यू. सेम हिअर. थँक्यू. चलो अच्छा. गुड नाईट. बाय बाय. ओके, गुड नाईट, बाय बाय एव्हरीबडी. उद्या भेटूयात परत आपल्या सेम वेळेला. गुड नाईट. सी यू टुमारो. सी यू टुमारो. tomorrow. See you tomorrow. Good night.